इथे ऐका ना, ऑन करून ठेवा, ऑन करून ठेवा. ला 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 ला. जिजीरा 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 ला 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 ला. जिजीरा 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 सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. सगळी जाडून मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. अरे या मंडळीचं म्हणणं तरी काय आहे? काय मंडळींचं म्हणणं तरी काय आहे? काय या मंडळींचं म्हणणं तरी काय आहे? काय काय म्हणणं तरी काय आहे? काय अरे कधीपासून लाला झिझिझी सुरू आहे, इतकी मंडळी जमली आहे, तुला म्हणायचं तरी काय आहे? बरं बस सांग ना, सारखं लाला नाही झिझी आता काय अर्थ आहे? सॉरी तुम्हाला बोलवलंय, पण आपण स्किट प्ले करायला आलो. स्किट प्ले म्हणजे काय? पथनाट्य. डायरेक्ट लोकांना भिडायचं आणि आपलं जे बोलायचं मांडायचं, बरोबर? मग आता आपण बघूया की आपला जो सकाळी स्वच्छतेचा कार्यक्रम केलाय ना आपण, पण ती अस्वच्छता होती कशी बरं हे आपण बघूयात का? चला मी तुम्हाला दाखवतो की स्वच्छता कशी होती ती, अस्वच्छता कशी होती ती. ला 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 ला. जिजीरा 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 जिजीरा. काय ग सोना, ती वेळ वाट पाहते मी, पोचलीस का शनिवार वाड्याला? अगं हो ग, 5 मिनिटं दे, 5 मिनिटात मी 5 मिनिटात पोच. हो हो. हाय हाय, किती वेळ झाला आपल्याला भेटून? चल फिरायला जाऊया. फिरायला जाऊया? हा आमचा शनिवार वाडा ही पुण्याची शान आहे. अगं छान आहे ग खूप. अरे किती दिवस झाले, बघायचा होता, आता बघता येतं. बघूया पण आधी तर दररोज शेंगदाणे खाऊया. हो चला दादा, तू शेंगदाणे द्या, शेंगदाण्याचे पॅकेट दे. पटपट खा म्हणजे आपल्याला बघता येईल. छान आहे ग. छान ना? अगं काय केलंस? काय केलं म्हणजे काय? खाऊन सांग माझं, मी का खाते ना? अरे पण आपल्याला पण कचरा डब्बा टाकायला पाहिजे ना. तर दुसरे लोक आहे ना, नगरपालिकेचे लोक आहे काम करायला. आपण काय करायचं? ते आहे आणि त्याचं काम करतात सुद्धा, पण आपलं पण कर्तव्य आहे. उचल पटपट. बरं बरं. म्हणजे मला काय म्हणायचंय की प्रत्येक बदलाची सुरुवात ही आपल्यापासून होते, आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. जोपर्यंत सेल्फ डिसिप्लिन येणार नाही तोपर्यंत आपली स्वच्छता होणार नाही किंवा कुठलंही कार्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येकामध्ये सेल्फ डिसिप्लिन हवा. त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्याबरोबर आलेल्या सगळ्या जणांसाठी जे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की ते खूप गरजेचं आहे. स्वतःपासून कुठल्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासूनच केली पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. आता आपण बघूयात की रोजच्या जीवनामध्ये आपण काय काय टाळू शकतो. अजून एक सीन आहे तो आपण बघूयात. बघा. ला 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 ला. जिजीरा 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 जिजीरा. चलो वॉक तो हो गया है, थोड़ा सब्जी वब्जी लेके गए हैं. हाय, एक मिनट को अच्छी सब्जियां मिली यार. अच्छी सब्जियां मिली आज. वाह 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 वाह, अच्छी ताजी ताजी अब घर जाके इनको बनाया जाएगा. लेकिन ये क्या क्या सब्जी है? सब्जी तो है लेकिन किसमें है? पैकेट का है? प्लास्टिक का पैकेट क्यों करा? लेकिन अपने साथ घर जाते वक्त एक कपड़े की बैग लेकर जाना चाहिए पॉकेट में. अरे रोज रोज कौन कैरी करेगा?
आप फोन भी तो कैरी करते हो, लेकिन आप फोन भी कैरी करते हो, थोड़ा सा ये भी ध्यान रखना चाहिए। अगली बार से मैं यस यस बाहर जाकर म्हणजे आता लक्षात आलं का तुमच्या की आपण घरातनं बाहेर जाताना आपला किती ग्रॅमचा फोन असतो तो आपण खिशात घेऊन जाऊ शकतो, पण कापडी पिशवी का नाही घेऊन जाऊ शकत? म्हणजे आपण बाहेर पडतो पटकन की आपल्याला खूप गडबड असते आणि काहीतरी विकत घेतो आणि काय म्हणतो दुकानदाराला, भैया पिशवी देता का हो? मग दुकानदाराला पर्याय नसतो, कारण की त्यांना माणसं पाहिजेत ना त्यांच्याकडे येऊन विकत घेण्यासाठी, त्यांना द्यावीच लागते प्लॅस्टिकची पिशवी. जर समजा घरातनं बाहेर पडताना प्रत्येकाच्या खिशात एक छोटीशी, जसं रुमाल आहे, मोबाईल आहे, तशी कापडाची पिशवी जर घेतली तर आपल्याला प्लास्टिक कमी करता येईल, हो की नाही? म्हणूनच म्हणतो आता आपण शेवटी आलोय की 2 मिनिटात आपण हे संपूयात. आणि मला असं वाटतं की तुम्ही माझ्याबरोबर सुद्धा सामील व्हा, कारण की संत एकनाथांनी जे आपल्यासाठी भारुडं लिहून ठेवले त्यातलं एक भारुड मी तुमच्यासाठी सादर करतोय स्वच्छतेवरचं, तर तुम्ही सगळ्यांनी मला सांगता. ओके? अरे सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर, त्याला मान नमस्कार, आडवा डोंगर, त्याला मान नमस्कार, आडवा डोंगर, त्याला मान नमस्कार. मी करू कुणाला सांगू, बाया 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 विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला हो. महाराज काय झालं इथे? कुठला विंचू चावला? बघा काय म्हणते कुठल्या विंचू चावला. अरे घाण अस्वच्छतेचा विंचू चावला, सर्वत्र कचऱ्याचा ढीग पसरला, महाराज त्याने रोगराईचा भस्मासूर वाढला. अरे विंचू चावला, विंचू चावला, अरे विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. देवा रे देवा, विंचू चावला, काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, बाया 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 विंचू चावला. चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला हो. मनुष्य कचरा कधी सर्वत्र. अहो महाराज, हा. मनुष्य आणि कचऱ्याचा काय संबंध? आता मनुष्य कचऱ्याचा पिढ्यानपिढ्याचा संबंध आहे. मला सांगा, मनुष्य प्राणी सोडून कुठल्या प्राणी कचरा केला दिसतोय तुम्हाला? बरोबर आहे का नाही? अरे मनुष्य कचरा कधी सर्वत्र, पण स्वच्छ करायला नाही येत एकत्र. आज मात्र नक्की आले त्यांची जोरदार पाय. मनुष्य कचरा कधी सर्वत्र, पण स्वच्छ करायला नाही येत एकत्र. म्हणूनच अस्वच्छतेचा नांगा मारिला तिनं. तिनं म्हणजे कोण? त्या साईचोकच्या गंगीनं? नाही ग बाई, मग त्या बालेर लिंकच्या मंगीनं? नाही 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 नाही. अरे अस्वच्छतेरूपी इंग्रजीनं. म्हणूनच म्हणते कचरा रस्त्यावर टाकू नका, रस्त्यावर तुंबू नका. ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळा करायला शिका. हा. अरे विंचू चावला, विंचू चावला, अरे विंचू चावला, विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, बाया 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 विंचू चावला. विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला हो. बोला पुंडरी कवरदेव, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, बाबा महाराज की धन्यवाद. सगळ्यांनी 2 मिनिटं फक्त थांबायचं.